नमस्कार, वर्षा's किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कारल्याची अशी भरून अशी भाजी करायची। ते बघू शकता मी अशी कारली घेतलेली आहे छोटी छोटी। ती आपल्याला अशी मध्यभागी अशी कट करून घ्यायची आणि त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या, जेणेकरून त्यातला कडवटपणा थोडासा कमी होईल। अशा प्रकारे आपण ही दुसऱ्या पण कारल्याची अशीच बी काढून सर्व कारल्याची आपल्याला अशीच काढून घ्यायची। बघू शकता मी अशा प्रकारे सर्व कारल्यांची बिया काढून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला हळद, मीठ आणि थोडंसं कोकम हे त्याच्यात मिक्स करून व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि कोकम त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून त्यातला थोडासा कडवटपणा कमी होईल। सर्व कारल्यांना आपल्याला असंच करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे आणि कोकमचा तुकडा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे। ते आपल्याला एक 5 मिनिटं उकडून घ्यायचं आहे। 5 मिनिट आपल्याला हे सर्व कारले उकडून घ्यायचे आहे। 5 मिनिटानंतर आपले कारले 50% शिजलेले आहेत, बघू शकता। आपण हे खाली काढून घेऊया। तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य मसाला बनवून घेऊया। तर मी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तर हे मिक्सरला चांगलं असं वाटून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं पण पाणी नाही टाकायचं, आपल्याला असंच पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता ही पेस्ट तयार झालेली आहे। आपण ही पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये मी आता दाण्याचा कूट टाकून घेते। आता आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे 2 चमचे। याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। थोडासा मी माझा घाटी मसाला टाकलेला आहे। त्याने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। तर कारले आपले बऱ्यापैकी उकडलेले आहेत। ते आता आपल्याला ह्याच्यातलं हे हळद आणि मिठाचं जे पण मिश्रण आहे ते आता चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि कोकम वेगळा करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता सगळे कारले आपल्याला असेच धुवून घ्यायचे आहेत। माझे कारले धुवून झालेले आहेत। आता आपलं मिश्रण एकत्र करून ह्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं खूप छान झालेलं आहे, बघू शकता। त्या कारल्यामध्ये व्यवस्थित असं दाबून असं भरून घ्यायचं गच्च, बघू शकता। खूप छान वाटतात अशी कारली। सर्व कारली अशी भरून घेऊया। कारले भरून
तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक कारले आपल्याला टाकून घेऊया. ही कारल्याची भाजी खूप छान लागते, करून बघा, खूप मस्त होते. आपली एक साइड भाजलेली आहे, दुसऱ्या साइड एका साइडने फक्त दुसऱ्या साइडने भाजून घेऊयात. आपण कारली परतून घेऊया. ही भाजी 2 दिवस आरामात राहते, तुम्ही नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.